परफॉर्मन्स बद्दल आणि पहिली मॅच जिंकली. आमची पहिली मॅच म्हणजे ही विन मी माझ्या देवगिरी टीमला डेडिकेट करतो. कारण पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र भेटतोय. 14 प्लेयर आज पहिल्यांदा एकत्र दिसलेत आणि ती जे असं वाटलंही कुठे नाही की हे वेगळे प्लेयर्स आहेत. म्हणजे प्रत्येकाने माझी टीम म्हणून जो परफॉर्मन्स दिलाय हा संघाचा विजय आहे, माझ्या एकट्याचा असा काही विजय नाही आहे. कारण हा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि इथं प्रत्येकाचा तेवढाच इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे जो त्या दिवशी डिलिव्हर करतो तो टीमसाठी डिलिव्हर करतो असं माझं मानणं आहे. शेवटचा एकच प्रश्न, प्रहार प्रीमियर लीगचं महत्व तुमच्या दृष्टीने? प्रहार प्रीमियर लीग म्हणजे सचिन ढवळे सर आणि सचिन ढवळे सरांचं महत्व सांगण्यात कमी मोठं नाहीये, पण सर जे काही करतात आणि त्याच्या पाठीमागची जी भावना आहे, बरेच लोक इथं ऑर्गनाईज करतात, टुर्नामेंट करतात, ते सर्वजण कमर्शियल असतात. पण सचिन सरांचा हेतू हा की ह्या ज्या स्पर्धा परीक्षेतला ताणतणाव आहे तो कुठेतरी कमी करण्याला हातभार लावावा, हा जो सचिन सरांचा हेतू आहे त्याबद्दल सचिन सरांचा मी आभारी आहे. आणि बाकी संघांकडून एवढं चांगलं ऑर्गनायझेशन त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे. वेल प्लेड सचिन भोसले, पुढच्या सामन्यांसाठी देखील खूप शुभेच्छा असतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक चषक देखील त्या ठिकाणी दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा. हे होते सचिन भोसले. अगदी आपण पाहतोय जबरदस्त परफॉर्मन्स, फलंदाजी असो गोलंदाजी असतो, ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला आणि या मॅन ऑफ द मॅच घेतली. तर या ठिकाणी मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू होते आणि जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा आदरणीय नरेशजी डोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, स्वागत असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद मनीष सर. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न सचिन ढवळे सर आणि त्यांच्या सहकार्यांनी या स्पर्धेला केलेला आहे. अतिशय सुंदर स्पर्धा, वर्षातून 2दा होणारी भारतातील एकमेव प्रीमियर लीग अर्थातच प्रहार प्रीमियर लीग. उंच फटका, आकाशाचा वेध घेतला चेंडूनं, चेंडू जाईल फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तिथे मागे अडवण्याचा प्रयत्न करतील, मात्र धावा तोपर्यंत फलंदाजांनी धावून घेतलेल्या आहेत तब्बल 2 आणि 9 धावा. पहिलं षटक सुरू आहे. जंजिरा फायटर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. फलंदाजीसाठी पुरंदर किंग्सला त्यांनी पाचारण केलेलं आहे आणि पहिलं षटक मैदानामध्ये टाकणारा गोलंदाज अर्थातच संघनायक अजय पुराणिक. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपण ही दृश्य स्क्रीनवरती बघतोय. स्लो मोशन मध्ये आपल्याला या अगोदरच्या चेंडूचा रिप्ले बघायला मिळतोय, त्याबरोबरच काही टीम्सचा जल्लोष देखील आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतोय. खूप सुंदर अडवला तिथे चेंडू, 2 क्षेत्ररक्षक होते, मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ की कुठे अडवला हे बघायचे आणि त्यासाठीच तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे मात्र प्रलंबित आहे. यावर्षी निश्चित क्रिकेटच्या विश्वावरती खूप मोठी संकट कोसळली. ज्या खेळाडूला आपण सातत्यानं प्रतीक पुणे, डिंगडॉंग पुणे, सुनील दुर्गे प्रतिष्ठान, दिलीप टिळेकर अकॅडमी या संघानं संपूर्ण देशभर जगभर आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे, तो म्हणजे डिंगडॉंग पुणे या संघाचा नियमित सदस्य किंवा डिंगडॉंग या नावाला वलय प्रतिष्ठा मिळवून देणारा खेळाडू अर्थात स्वर्गीय विशालदादा वसंतराव कांबळे. या वर्षीच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. खरं तर ती आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत दुःखदायी गोष्ट होती. विशाल कांबळे रोज क्रिकेटच्या ग्राउंडवरती आमच्या सोबत असायचे. अनेक संघ 4 धावा इथे मिळणार आहेत, पंचांचा निर्णय आलेला आहे. तर विशालदादांच्या सन्मानार्थ, त्यांच्या स्मरणार्थ एक स्वतंत्र गॅलरी सचिन ढवळे सरांनी इथे उभी केलेली आहे. वाईट चेंडू इथे. त्याचबरोबर पालघरचे खेळाडू स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत यांचं देखील त्यांचाही सन्मान या ठिकाणी त्यांच्या नावाची गॅलरी बनवून केलेला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू, उंच फटका, आकाशामध्ये चेंडू, लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र सीमारेषेच्या बाहेर मिळतील 6 धावा. पहिल्या षटकामध्ये धावांचा भडीमार आपल्याला बघायला मिळेल. 18 धावा फलकावरती लागतायत. हा फॉली निश्चित खूप सुंदर फ्लरिशिंग फॉलो थ्रू होता बॅटचा आणि चेंडूला उंची मिळाली. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. संघनायक तिथे अतुल क्षीरसागर
फलंदाजी करताना बघतायत आणि संघनायकाने चांगली सुरुवात दिलेली आहे. अतुल क्षीरसागर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आकाश. उंच फटका परत एकदा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल. मिळत आहेत 4 धावा. लागोपाठचे चौकार आणि षटकार मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये खूप जबरदस्त कॉन्टेस्ट बघायला मिळेल. पुरंदर विरुद्ध जंजिरा अशी लढाई या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांसाठी हे दोन्ही किल्ले अत्यंत महत्वाचे होते. जंजिरा शिवाजी राजांना कधी जिंकता आलेला नव्हता. भरपूर प्रयत्न केले त्यांनी, तो अभेद्य राहिला. मात्र पुरंदर तोरण्यानंतर शिवरायांनी घेतलेला हा दुसरा किल्ला. सातत्यानं आपण बघतो या स्पर्धेमध्ये सचिन ढवळे सर आपल्या संघांना किल्ल्यांची नावं देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ज्वाज्वल्य इतिहास आहे तो पुढे आणण्याचा प्रयत्न असतो. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये पुरंदर किंग्सनं धावा बनवलेल्या आहेत 23 धावा. पुरंदरचं महत्व इतिहासामध्ये अत्यंत मोठं आहे. कारण ज्यावेळेस फतेह खानाची स्वारी स्वराज्यावरती झाली त्यावेळेस स्वराज्य शिवरायांना असं वाटलं होतं की आपल्याकडे पुरंदर असावा आणि पुरंदर असेल तरच फतेह खानाचा पाडाव आपण करू शकतो. भेदनीतीचा वापर करत तिथल्या किल्लेदाराला फूस लावून त्या दोन भावांमध्ये भांडणं लावून छत्रपती शिवाजी राजांनी पुरंदर किल्ला हस्तगत केला आणि त्या किल्ल्यावरून सूत्र हलवताना फतेह खानाचा पराभव केला. वीर बाजी पासलकर त्या लढाईमध्ये कामी आले. मात्र पलीकडं घोड नदीच्या पलीकडं फतेह खानाला पिटाळून लावण्यामध्ये मावळ्यांना यश मिळालं आणि ते केवळ पुरंदर किल्ल्यामुळं. आणि म्हणून स्वराज्यामध्ये सातत्याने या किल्ल्याचं महत्व मोठं आहे. पुढे मुरारबाजी यांचं बलिदान देखील याच किल्ल्यावरती आपण बघितलेलं आहे इतिहासामध्ये. तर तितकाच कणखर पुरंदर इथे फलंदाजी करताना आपण बघतोय. चांगला चेंडू होता, डीप कव्हर पॉइंट कडे फटका खेळला होता. 1 धाव 2 धावा तिथून मिळणार आहेत. फलकावरती 23 धावा पुरंदर किंग्स, माफ करा 25 धावा असतील. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू झालेला आहे. ऋषी कापसे गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू इथे ठरतोय. फलंदाज अतुल क्षीरसागर. आकाश साळुंखे आणि अतुल क्षीरसागर. आकाश साळुंखे अजून प्रेक्षक आहे, तो फक्त अतुल क्षीरसागरची फलंदाजी बघतोय नॉन स्ट्रायकर एंड कडून. आणि काय बॅटिंग केली आज कॅप्टननं. सुरुवात धमाकेदार केली. खर तर एक नवीन ट्रेंड आता क्रिकेटमध्ये सेट होतोय. ज्या प्रकारे आपण 2023चा वर्ल्ड कप बघितला की रोहित शर्मानं स्टार्ट इतका वेगवान दिला. त्याच्यानंतर आपण अभिषेक शर्माला देखील बघितलं चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. यास उंच फटका आहे आणि संघनायक बाद होईल. कॅप्टन बाद. पहिला धक्का अजय पुराणिक संघनायकाने घेतला झेल. अतुल क्षीरसागर संघनायक बाद होणार आहे. खर तर औसा तालुका लातूर जिल्ह्यातील मालुंब्रा गावचा हा खेळाडू आहे. अतुल क्षीरसागर व्यवसायानं शिक्षक आहे आणि मरकळ पुणे या ठिकाणी अतुल क्षीरसागर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतायत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे विद्यार्थी आहेत अतुल क्षीरसागर आणि आता फक्त अकॅडमीच्या स्पर्धा खेळायच्यात म्हणून इथे उपस्थित आहेत. संघनायक बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे तो शुभम गवारी. आकाश साळुंके शुभम गवारी दोघे नवीन आहे कारण दोघांनी अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. उजव्याच्या बाहेरचा चेंडू ऋषी कापसेचा आहे. याबरोबरच निर्धाव ठरेल. फलकावरती धावा थांबलेल्या आहेत 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये लगेच दुष्काळ. म्हणजे पहिल्या षटकामध्ये इतका मजबूत पाऊस पडला, दुसऱ्या षटकामध्ये खडखडाट राहिलेला आहे. एकही थेंब पडत नाहीये. फक्त 2 धावा या षटकामधून आलेले आहेत. ओ इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला उंच फटका. एक टप्पा घेत अतिथी कक्षाच्या दिशेनं धावा मिळतील 4.
मैदानामध्ये स्ट्राइक एंड वरती आपण बघतोय शुभम गवारीला. पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्यातला हा खेळाडू आहे शुभम गवारी. तर नॉन स्ट्राइक एंडला आपण बघतोय आकाश साळुंखे. मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील निमखेडी खुर्द या गावचा खेळाडू आपण मैदानामध्ये बघणार आहोत. ज्या पद्धतीने आपण बघतोय की काही खेळाडू लातूर, कोणी सातारा, कोणी नंदुरबार, कोणी अहिल्यानगर, कोणी जळगाव, कोणी बीड, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत. या साखू टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज दुसरा इथे बाद होईल आकाश साळुंखे शून्यावर. उंच फटका आणि काय सुंदर कॅच आपण बघितलेला आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, ओढून मारला खरं तर, परंतु शरीरापासून लांब खेळला. आणि क्रिकेटचं एक तंत्र आहे की तुम्ही जेवढा चेंडू शरीरापासून लांब खेळाल तेवढा तो हवेत जातो. लांबी व्यवस्थित मिळाली नाही आकाश साळुंखेला आणि तो शून्यावरती बाद होऊन परतलेला आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल सागर यादव. गोलंदाज प्रतीक पाटील. डाव्याच्या बाहेर गॅप मोठा आहे, लॉंग लेग, फाईन लेग मध्ये चेंडू आहे. धावा मिळतील 4. प्रतीक पाटील गोलंदाज, जो बार्शी तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नारी या गावचा खेळाडू आहे. उंच फटका, वाह काय शॉट आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, हुक केला चेंडूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावा मिळतील 4. खणखणीत चौकार, चौकाराबरोबर 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजय पुराणिक, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा गाव, देवीचा माळ हे त्यांचं गाव आहे. संघनायक जंजिरा फायटर्सचे संघनायक अजय पुराणिक यष्टांच्या पाठीमाग आपण बघणार आहोत. तर प्रतीक पाटील गोलंदाजी मार्गवरती नारी. यास पूल केला चेंडूला, खूप सुंदर फटका आहे. उजवा पाय, डावा पाय उचलून मारलेला हा फटका, इथे धावा मिळतील 4. स्क्वेअर लेगला चेंडू आहे, खणखणीत चौकार. लागोपाठचे 3 चौकार यशस्वीपणे पूर्ण होत आहेत आणि मला वाटतंय लागोपाठच्या 3 चौकारांसाठी देखील पारितोषिक आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांकडून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि ते पटकावलेलं आहे. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा फाईन लेगला धावा मिळतील 4. लागोपाठचा 4था चौकार. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये वेगवान धाव घेतली, दुसऱ्या षटकामध्ये थोडी विश्रांती घेतली आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा झेप घेतलेली आहे. लागोपाठचे 4 चौकार, फलकावरती 45. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मात्र सुरू आहे. शुभम गवारी, सागर यादव. सागर यादव आल्याबरोबर त्याने 4थ्या गिअरमध्ये गाडी सुरू केलेली आहे. लागोपाठचे 4 चौकार बघायला मिळतात आपल्याला सागर यादवचे. प्रतीक पाटील गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं, मात्र त्या यशाचा आनंद फार काळ त्याच्या चेहऱ्यावरती टिकू शकला नाही. पुढच्या 4 चेंडूमध्ये नवीन आलेला फलंदाज सागर यादव यांनी 4 वेळा चेंडूला सीमारेषा दाखवली. पुन्हा एकदा आपण बघणार आहोत स्ट्राइक एंड वरती फलंदाज सागर यादव. या स्क्वेअर कट, अत्यंत सुंदर फटका आहे. टेक्निकली साऊंड शॉट आपल्याला बघायला मिळतो आणि 2 धावा घ्यायच्यात का
अखेर या धावा पूर्ण होणार आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल तिथे. 2 धावा प्राप्त करेल सागर यादव. 16 वरती 18 वरती पोहोचेल सागर यादव. तर धाव फलक 47. 2 गडी बाद पुरंदर किंग्स. षटक संपलेले. 3 षटकांचा खेळ संपला. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुरंदर किंग्स. थँक्यू. तर आमच्यासोबत कॅप्टन आहेत अतुल पुरंदर किंग्सचे. नाणेफेक जिंकणं महत्वाचं असतं का? असतं. पहिला गेम असल्यानंतर ग्राउंडचा अंदाज घेण्यासाठी तेही महत्त्वाचं असतं. पण ठीक आहे, आम्ही नाणेफेक हारलो कारण आमच्याकडे बॅटिंग लाईन चांगली होती, त्यामुळं आमचा मोटो क्लिअर होता. 3 आकडी धावफलक गाठायचा आहे तर त्यासाठी मेसेज काय असेल? जो रिदम चालू आहे तो कंटिन्यू ठेवणे बस. प्रेशर आहे. संघ पेवलिंग बॉक्स काय सांगते, काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथं असे सिच्युएशन चांगली आहे पण अजून 3 षटकाचा खेळ बाकी आहे, मेसेज काय असेल? बरेच हिटर अजूनही डगआउटमध्ये आहेत, त्यामुळे प्रेशर कसलंच नाहीये. उलट आम्ही एन्जॉय करतोय आणि जे बॅटर आहेत त्यांची बॅटिंग पण आम्ही एन्जॉय करतोय. थँक्यू अतुल. बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष सर. तर 10 मिनिटं शिल्लक आहे. 10 मिनिटामध्ये 3 षटकं टाकायचे आहेत. जंजिरा फायटर्स 10 मिनिटामध्ये 3 षटकं टाकायचे आहेत, त्यामुळं तुम्हाला थोडं स्पीडअप करावं लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. फ्लाईट होती. षटक क्रमांक 4 येवणं सुरू झालेलं आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं फलंदाजांना चढ उतार बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 2 धावा मिळाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 22 धावा तब्बल फटकावल्या गेलेल्या आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू. यस, संघ नायक अजय पुराणिक डाऊन दी बॉल आणि तिसरा फलंदाज इथे बाद. पुरंदर किंग्सला अजून एक मोठा धक्का इथे बसणार आहे. पहिल्या मॅचला आपण 4 ओव्हर नंतर केलं ना, त्यांचा सेटअप नव्हता रेडी. गोलंदाज ऋषी कापसे. परांडा तालुका धाराशिव जिल्हा रुई गावचा हा खेळाडू आहे ऋषी कापसे. गोलंदाजी मार्क वरती बघतोय आपण आणि यश देखील ऋषी कापसेला मिळालेलं आहे. पुरंदर किंग्स 48 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण या मॅच मध्ये बघतोय. तर पुरंदर किंग्स संघाकडून फलंदाज मैदानामध्ये अभिषेक चव्हाण आणि सागर यादव या दोघांना बघतोय आपण. चांगला चेंडू होता. लेंथ जरूर टाकला होता मात्र बचावात्मक पवित्रा इथे सागर यादवने घेतलेला आहे. पहिल्या 4 चेंडू त्याने अक्षरशः फोडून काढले होते. 4 चेंडूवरती 4 चौकार सागर यादवचे आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर थोडासा शांत झाला तो. यस, स्ट्रेट ड्राईव्ह फलंदाज बाद आहे. रन आउटचा शिकार. नॉन स्ट्राइक एंड वरती अभिषेक चव्हाण. मोठा धक्का बसेल 4था पुरंदर किंग्सला. फटका निश्चित चांगला होता मात्र इथे गोलंदाजाने अडवायचा प्रयत्न फसला त्याच्या हातातून, पण चेंडू त्याच्यानंतर स्टंप वरती आदळला आणि त्यावेळेस अभिषेकनं आपलं क्रीज सोडलं होतं. 4था धक्का
इथे पुरंदरला इथे लागतोय. पुरंदरचा चौथा चिरा ढासळलेला आहे. उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल. अभिषेक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय. 4 गडी बाद होत आहेत. 49 धावा, 49 लॉस ऑफ 4 पुरंदर किंग्स आफ्टर 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शेवटची 2 षटकं इथे आता शिल्लक आहेत. सागर यादव भरपूर जबाबदारी असणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये मोठी मजल मारली होती या संघाने. तब्बल धावा बनवल्या होत्या 47. मात्र लास्ट ओव्हर ते अधिक प्रभावी ठरलं. तुम्ही बघा या सामन्यामध्ये असा चढ उतार झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये 2 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 22 आल्या, तर चौथ्या षटकामध्ये पुन्हा 2 आलेल्या आहे. हे काय होतंय मैदानामध्ये नक्की? ही उलथापालट कशी होते? कन्सिस्टन्सी, सातत्य ज्याला आम्ही म्हणतो, ते सातत्य कुठेही दिसत नाहीये. जंजिरा विरुद्ध पुरंदर. फटका खेळायचा प्रयत्न जरूर. इथे 1 धाव प्राप्त होणार आहे आणि फलकावरती 1 धावेबरोबरच धावफलक पोहोचणार आहे. 50 अर्धशतक पूर्ण होईल. पुरंदर किंग्स 50 धावा फलकावर. अतिशय सुंदर मैदान आहे. स्वच्छ निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हिरवे गालीचे अंतरलेलं हे मैदान. प्रहार प्रीमियर लीगचा शुभारंभ आज या स्पर्धेच्या माध्यमातून झालेला आहे. 13व्या हंगामामध्ये सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माजी विद्यार्थ्यांना देखील आपण खेळताना बघतोय आणि प्रत्येक संघामध्ये 2-3 माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर अनेक खेळाडू हे विद्यार्थी आहेत, इतर सगळे विद्यार्थी आहेत. ह्या कॉम्बिनेशन साठी देखील आम्ही सरांना धन्यवाद देऊ. कारण तुम्ही बघा ज्यांनी पोस्ट काढलेले आहेत, जे आता प्रशासकीय सेवेत अधिकारी आहेत, त्यांना विद्यार्थ्यांबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळतोय, जे त्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचं असेल. इथे फक्त खेळाची चर्चा होत नाही, इथे अभ्यासाची चर्चा होते. या प्रश्न पंचांकडे मात्र क्रीज मध्ये सुरक्षित आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. षटक क्रमांक 5 या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अजूनही 1 षटक यानंतर टाकलं जाणार आहे आणि इथे आपण बघतोय काय घडलं तिथे नेमकं. उंच फटका खेळला होता, धावा घेण्याचाही प्रयत्न झालेला होता, तर पहिल्यांदा तिथे कॅच सुटला आणि एक सोपा कॅच सुटल्यानंतर धावबाची जी संधी होती ती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बायचं तिथे काय घडलेलं आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय थोडासा प्रलंबित आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचेल. ऍडव्होकेट अजय धाकतोडे डेंजर एंडकडे आहे. पंचांनी त्यांना थांबवलेलं आहे. ज्या अर्थी त्यांनी क्रीज सोडलेला आहे त्या अर्थी निश्चित प्रकारे त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी असणार आहेत. आणि मी नेहमी सांगतो की फलंदाज, कारण मी सुद्धा खूप क्रिकेट खेळलेलो आहे, धावबाद आहे की नाही हे फलंदाजाला खूप लवकर कळतं. यष्टिरक्षकाला कदाचित तेवढं समजणार नाही. त्याचं लक्ष बॉलकडे असतं, स्टंप उडवण्याकडे असतं. त्यावेळेस फलंदाज कुठे आहे, तो क्रीज मध्ये आलेला आहे की नाही याचा अंदाज यष्टिरक्षकाला तितक्या लवकर मिळणार नाही. क्षेत्ररक्षकांना देखील मिळणार नाही, कदाचित पंचांनाही मिळणार नाही. पण फलंदाजांना लवकर माहित असतं, खूपच लवकर माहित असतं. फलंदाज बाद आहे आणि तेच अजय धाकतोडे यांनी विकेट सोडलं होतं, ते जवळपास सारथ्यावरती येऊन थांबले होते. मात्र फॉर्मॅलिटी होती तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आणि ती देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि स्क्रीनवरती निश्चित रेड लाईट ऑन होते, लाल दिवा लागलेला आहे आणि त्या अगोदरच अजय धाकतोडे यांनी ग्राउंड सोडलेला आहे. ऍडव्होकेट अजय धाकतोडे हे प्रसिद्ध विधिज्ञ आहेत श्रीरामपूर शहरामध्ये. त्यांची एक कन्सल्टन्सी आहे आणि त्याचबरोबर ते सरकारी ऑफिसमध्ये जॉब देखील करतायत. आणि अशा अधिकाऱ्यांसमोर नवीन जे विद्यार्थी आहेत, जे आता प्रशिक्षण घेत आहेत, जे अनेक पोस्टसाठी तयारी करतायत, तर त्या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळतो. त्यांचे अनुभव त्यांना तिथेच मिळतात आणि हे महत्वाचं आहे की प्रत्येक टीम, तुम्ही 12 टीम बघितलं असेल तर प्रत्येक टीम मध्ये 2-3 अधिकारी आहेत आणि प्रत्येक टीम मध्ये बाकी सगळे खेळाडू आहेत. अत्यंत सुंदर संकल्पना आहे.
यस, याबरोबरच खूप सुंदर. आणि आपण बघतो की स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे 24 तासातले 18-15 तास अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. सातत्यानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास, त्यांना सर्वंकष अभ्यास करावा लागतो. आणि स्ट्रेस येणं साहजिकच आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तो रिलीफ मिळणार आहे त्यांना. पुन्हा एकदा ताजे तवाने होऊन हे खेळाडू विद्यार्थी अभ्यासाला लागतील. स्पर्धा देखील अजून पुढे आहे. पुढच्या 1.5-2 महिन्यांमध्ये पुन्हा स्पर्धा परीक्षा सुरू होत आहेत. सध्या निवडणुकांचे वारं आहे संपूर्ण राज्यामध्ये. महानगरपालिकेच्या नगर परिषदांच्या निवडणुका सध्या पुण्यात आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे, पुन्हा महानगरपालिका आहेत. त्यामुळं स्पर्धा परीक्षा थोड्याशा पुढे जातील. आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चित त्या खेळाडूंना अभ्यासाची तयारीला जोमानं लागता यावं आणि त्याच्याच अगोदर म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. गेल्या वर्षी आपण ऑक्टोबर मध्येच ही स्पर्धा घेत असतो. यावर्षी आपण नोव्हेंबर मध्ये स्पर्धा घेतलेली आहे. एप्रिल मे मध्ये देखील स्पर्धा सरांच्या माध्यमातून होत असतात. यावर्षी देखील पुन्हा एकदा दुसरं सीझन आपल्या समोर येणार आहे. एकदा स्पर्धा परीक्षा संपल्या की लगेचच दुसरा सीझन अनाऊन्स होतो. 2 वेळा. आणि त्यामुळेच एक चांगला फायदा विद्यार्थ्यांनाही झालेला आहे. सचिन ढवळे सर खेळाडूंच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं अनेक गरीब विद्यार्थी असतील, त्यांना सर मोफत मार्गदर्शन करत असतात. तर वेळ संपलेली आहे. 5 षटके संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये आणायचा आहे. यस, वेळ संपलेली आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये आणायचा आहे. 25 मिनिटे 6 षटकं टाकण्यासाठी. आणि जर तुम्ही नाही टाकू शकलात तर एक क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. कोणाला वाढवतंय? कदाचित नंबर 17 जो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत होता तो येईल वाईडिश मिड ऑफला थर्ड सर्कलच्या आतमध्ये. 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुरंदर किंग्स. शेवटचं षटक सुरू आहे. सागर यादव पहिल्या 4 चेंडूमध्ये सागर यादवनं धावा ठोकल्या होत्या 16 आणि त्याच्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये मात्र 3. या सागरचा हा धमाकेदार हवाई फायर. धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. जे प्रेक्षक या ठिकाणी स्टँडमध्ये बसलेले आहेत, कुठलेही प्लेयर्स असतील जे या 2 संघात नसेल जे खेळत आहेत, त्या जर खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी बाउंड्री ऑफच्या पलीकडे जर षटकाराला झेलमध्ये परावर्तित केलं तर प्रत्येकाला 100 रुपये. 100 रुपयाचं कॅश प्राइस ऑडियन्स कॅशसाठी. थँक्यू. प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांची घोषणा झालेली आहे. बरोबर, खेळाडूंना देखील चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, त्याच्यानंतर अर्धशतक या सगळ्या गोष्टींसाठी बक्षीस आहेत. 59 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. पुरंदर किंग्स. उंच फटका आणि दुसरा ब्लास्ट विस्फोटक. सागर यादव. सागर यादव आल्याबरोबर त्यानं धुमाकूळ घातला. त्यानंतर थोडासा शांत झाला, तो स्वतःला रिलॅक्स केलं आणि पुन्हा एकदा त्याने धावांचा धडाका सुरू केलेला आहे. आग लावलेली सीमारेषेला. 2 षटकार या षटकामध्ये. फलकावरती 65 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय मॅच आपण बघतोय इथे. सातत्यानं चढ उतार सुरूच आहे. तर सागर यादव 3रा चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडतो. यावेळेस मिळतील 4. सागर यादव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड या गावचा खेळाडू आहे. विद्यार्थी आहे तो. सागर यादव काय कमालीचा बॅटर आहे.
यानं 2 षटकार आणि 4 चौकार आतापर्यंत ठोकले. 12 चेंडू मध्ये सागर यादव 35 धाव संख्येवरती नाबाद आहे. सुरुवात चांगली केली होती अतुल क्षीरसागरनं, मोठे फटके खेळले होते. त्याच्यानंतर सगळी धुरा सागर यादवने सांभाळलेली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेंथ बॉल कनेक्ट करू शकला नाही. 1 धाव मात्र प्राप्त होणार आहे. इथे सागरला स्ट्राईक एंड वरती आणायचं आणि त्यासाठीच बलिदान देईल इथे फलंदाज गोविंद जाधव. लेग बिफोर विकेटची मागणी इथे केली जाते. खर तर फलंदाज बाद तर तोच होणार आहे, पण गोलंदाजाला विकेट मिळणार आहे की संघाला विकेट मिळणार आहे हे बघायचे फक्त. 1 धाव जी प्राप्त झालेली आहे. जर LBWचा निकाल सकारात्मक आला तर धाव मिळणार नाही आणि फलंदाज तोच बाद होणार आहे. त्यामुळे तो बाद झालेलाच आहे, विशेष नाही. फक्त धावफलकावरती 1 धाव येणार आहे की नाही येणार आहे हे बघायचे. सागर यादव तिसऱ्या पंचांचा निर्णय लेग बिफोर विकेट साठी प्रलंबित आहे. यावर्षी स्पेशल सुद्धा ऑफ साइड ऑफ आहे आणि त्यामुळे फलंदाज लेग LBW होणार नाहीये. यस, उंच फटका, उंच उंच उंचच उंच. स्वर्गीय जयेश घरत स्टँडच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळणार आहे. धावा 6. टेक्निकल एरर. LBची सिस्टीम चेक करतात.
check this. अभि चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय की बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक करू शकला नाही. षटकार खेळाडूंनी स्वतः सांगितलं की हा षटकार आहे. ही खिलाडी वृत्ती करणं नक्कीच गरजेची आहे. अभि यांनी स्वतः कळवलं पंचांना की षटकार आहे, मी माझं बॉडी बॅलन्स कंट्रोल करू शकलो नाही.
आपण पाहतोय घड्याळामध्ये जर पाहिलं तर 1:01 झालेले आहेत. टायमर सेट केला जातोय आणि या 25 मिनिटांचा कालावधी एका इनिंगसाठी आपण जो दिलेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. धुवाधार फलंदाजी, आक्रमक स्फोटक फलंदाजी. ओ लेंथ बॉल अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. प्रहार प्रीमियर लीग सर्व क्रिकेट रसिकांचं खऱ्या अर्थानं या क्रिकेट स्पर्धेकडे लक्ष लागून आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला शतरक्षक चित्याच्या चपळाईने चेंडूवरती सिंगल पुन्हा एकदा जी घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी येताना जी पाहायला मिळते. खरं तर एक आदर्शवत क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. समोरच्या दिशेला 3 पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे की खास प्रेक्षकांसाठी बनवलेले आहेत. आठवणींना उजाळा देणारी ही प्रेक्षक गॅलरी अगदी आपण पाहतोय. स्वर्गीय शकर शेळके, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय विशालदादा कांबळे यांच्या नावाने. आणि अगदी आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट रिझम मध्ये जातोय षटकारासाठी 6 धावा. खरं तर आणखीन एक आदर्श उपक्रम आमच्या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. एकूण 96 सामन्यातील प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकारासाठी 100, प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि त्यातून एकूण रक्कम जी जमा होईल ती 3 विभागातून 3 परिवाराला माननीय सचिन ढवळे फाउंडेशन यांच्या मार्फत कर्तव्य निधी म्हणून नक्कीच सपूर्द करण्यात येणार आहे. स्वर्गीय विशालदादा कांबळे यांचा परिवार, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय शकर शेळके यांच्या परिवाराला ती रक्कम दिली जाईल. 96 सामन्यात प्रत्येक षटकाराला 100, प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक असेल. चौकार 4 धावा. पुढच्या सामन्यात टॉस देखील संपन्न होईल. सिंहगड कॅपिटल्स आणि रायरेश्वर मावळाच अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर ही आदर्श होता क्रिकेटची स्पर्धा. काय सोशल फाउंडेशन अतिशय प्रभावीपणे अगदी आपण पाहतोय काम करताना जे पाहायला मिळते. सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्तव्य निधी म्हणून अगदी आपण पाहतोय जो दिला जाणार आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने एक आदर्श स्पर्धा समोर आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा या ठिकाणी क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. यस जंजिरा फायटर्स 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुरंदर किंग्स ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यांनी 23 धावा बनवल्या होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे मॅच सामान चालू आहे. मजा येईल या मॅच मध्ये शेवटपर्यंत. शोएब शेख सर अगदी आपण पाहतोय चांगली माहिती स्कोरर म्हणून त्या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. लोअर फुल टॉस होता, ऑन ड्राईव्ह केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक 19 वरती बिनबाद 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीग 2025 चा हा सोहळा. तर हे षटक संपल्यानंतर टॉस होईल. दोन्ही टीम सज्ज राहायचे. सिंहगड कॅपिटल्स आणि रायरेश्वर मावळाच आपण सज्ज राहायचे. पुन्हा एकदा पूल केलाय लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार होईल. ठोकला जातोय एक दमदार षटकार. बिनबाद 25 धावा धावफलकावरती आक्रमण केले जाते. अगदी आपण पाहतोय एक मोठी भागीदारी जमत असताना, एक मोठी पार्टनरशिप उभी राहत असताना आपण पाहतोय. शुभम गवारी हे महत्वाचं षटक हाताळत असताना तर चैतन्य पवार 5 चेंडू 17 वरती विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करत असताना चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय चैतन्य पवार यांचा. हा ट्रॅकर पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय पूलचा फटका खेळलाय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू सुसाट सीमा पार फरार येतोय चौकार. 29 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज.
ही मॅच देखील रंगतदार होईल अशी चिन्ह नक्कीच दिसू लागलेली आहेत. दुसरं षटक चालू आहे. या षटकाच्या नंतर नाणेफेक होईल याची दक्षता दोन्ही टीमनं घ्यायची आहे. सिंहगड कॅपिटल्स आणि या रायरेश्वर मावळाज. सचिन डवलेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी अगदी आपण पाहतोय. अनेक अधिकारी खऱ्या अर्थानं सचिन सरांच्या माध्यमातून मात्र जे घडवले गेले, परंतु अगदी आपण पाहतोय क्रीडा या प्रकाराला तेवढंच महत्व खऱ्या अर्थानं दिले. आणि या प्रहार प्रीमियर लीगचं नाव टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये गजबजताना नक्की जे पाहायला मिळत आहे. प्रत्येक घटकाला संधी दिली आहे. 29 विदाउट लॉस. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. सागर चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. चैतन्याचा संपलाय खेळ. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते 29 धावसंख्येवरती पहिली विकेट चैतन्य यांची. आणि आता 26 चेंडू 48 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 26 बॉल 48 रिक्वायर. चला आपण टॉसची प्रक्रिया साकारणार आहोत. रायरेश्वर आणि सिंहगड दोन्ही कॅप्टन्स रेडीला आपण आहोत टॉससाठी. आणि आदरणीय अतुलजी चव्हाण आणि आदरणीय निलेशजी भरे यांच्या शुभसन आणि विकेटचा कौल केला जाणार आहे. सामना महत्वाचा आहे. टॉस इम्पॉर्टंट आहे. आपण टॉसची प्रक्रिया साकारणार आहोत. तर पाहुण्या शुभ असते हेड ऑर टेल असं आपण कॉइन असेबल केलेलं आहे. सिंहगड आणि रायरेश्वर या दोन संघात होईल ही नाणेफेक. चला लगेच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आणि टॉसचा कॉल देईल कोण? चला रायरेश्वरचे कॅप्टन देतील कॉल. हेड्स इज अ कॉल अँड हेड्स इट इज. तर नाणेफेक जिंकले रायरेश्वर. निर्णय काय असेल? फिल्डिंग टीम स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. हो. जास्त काही चर्चा न करता का सामना महत्वाचा आहे. सिंहगड फलंदाजी करायची. निर्णयाकडे कसं पाहताय? चांगला आहे. आमचा 72 ते 75 रन करायचा मानस असा स्कोअर चांगला करायचा. आता पिच वाळलेली आहे त्यामुळे काही पिचला ओव्हर नाही आहे त्यामुळे बॅटिंगचा निर्णय चांगला आहे. अपेक्षा आहे चांगली लढत होईल. तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. रायरेश्वर संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा ऐकूया आवाज प्रवीण गायकवाड सरांचा. थँक्यू. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. धन्यवाद मनीष पाटील सर. प्रतीक पाटील परतताना पाहायला मिळाला आपल्याला. 29 धावसंख्येवरती दुसरा धक्का लागताना पाहायला मिळतोय. आणि आस्किंग रन रेट अगदी आपण पाहतोय आता 11.52चा मैदानाच्या आतमध्ये होताना जो पाहायला मिळतोय. 77 धावांचं लक्ष आहे. 77 धावांचं टार्गेट आहे. 29 वरती 2 गडी परतताना पाहायला मिळालेत पॅव्हिलियन मध्ये. चांगली लढत शेवटपर्यंत रंगताना पाहायला मिळेल. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी परंतु सातत्यानं क्रिकेट खेळत असतात, सराव करत असतात. मॅच रंगतदार त्यांच्या देखील अगदी आपण पाहतोय होताना आपल्याला पाहायला मिळतात. आजपासून एक घमासान चालू झाले. प्रत्येक घटकाला संधी दिली आहे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिली आहे दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखणीत चौकार. 4 रन. एक अप्रतिम चौकार. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. बॉटम हँडचा चांगला उपयोग त्या ठिकाणी केला. पॉइंटच्या डोक्यावरून दिशा दिली. ज्या ठिकाणी या मोकळं क्षेत्र होतं त्या ठिकाणी चेंडूला पाठवून दिलं आणि एक सनसनीत चौकार या ठिकाणी मात्र प्राप्त करत असताना खरं तर एवढा विशाल आणि बलाढ्य स्कोर समोर असताना अशाच प्रकारची फलंदाजी शेवटपर्यंत अपेक्षित असेल. टोटल वरती नजर टाकली. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. सागर यादव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात खऱ्या अर्थानं या स्पर्धेनं प्रवेश केलाय. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आहे आणि ओपन खुल्या गटातील खेळाडूंसाठी देखील ही स्पर्धा अगदी आपण पाहतोय. 3 फॉर्मॅट नुसार ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. आणि जसंही ही स्पर्धा चालू झाली आहे. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड असेल, खराब असेल. एक अवांतर एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 34 वरती धावफलक. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चालू होते. 24 चेंडू 43 धावांची गरज.
ऋषी मुंडेक आणि दुसऱ्या बाजूला अजय पुराणिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागर यादवचं हे महत्वाचं तिसरं षटक जारी आहे. हाफ ट्रॅकर होता, थोडीशी उसळी घेतली, फ्रंट फुट वरती आले आणि पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक शानदार षटकार. 6 धावा. षटकाराबरोबर स्कोर कार्ड 40 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अजय पुराणिक जबरदस्त फलंदाजी करत असताना 4 चेंडू 14 वरती खेळतायत. सांघिक धावसंख्या 40 वरती आणि आता 23 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. 37 धावांचं लक्ष्य. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय. चेंडू एक टप्पा घेतोय, जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ चौकार. प्रचंड मोठी आक्रमकता, दाहकता आणि स्फोटकता आपल्याला पाहायला मिळते अजय पुराणिक यांच्या बॅट मध्ये. पुराणिक अजय अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळतोय. आकर्षक मैदान अगदी आपण पाहतोय. किती सुंदर प्रेक्षेपण अगदी आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स लाईव्ह अगदी आपण पाहतोय. अमित जगताप सर आणि त्यांची संपूर्ण टीम जबरदस्त कामकाज त्यांचं पाहायला मिळतंय. लेंथ बॉल होता, बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला, परंतु वाईट अगदी आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर टाकला गेलाय. 45 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 22 चेंडू 32 धावांची गरज. अजय पुराणिक एक आक्रमक, एक स्फोटक फलंदाज स्ट्राइक एंड वरती उभा. यावेळेला कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली आणि अजय पुराणिक परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट. शतरक्षक त्या ठिकाणी होता सागर रासकर. एक सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि अजय परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. एक महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. 6 चेंडू 18 धावांची खेळी केली अजय पुराणिक. परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. 45 वरती तिसरा धक्का. पहा स्क्रीनवरती पाहू शकता एक सुरेख झेल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केला गेला. विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करत होता अजय आणि एक स्फोटक फटका खेळायचा होता त्या ठिकाणी. कव्हर पॉइंटला एक सुरेख झेल टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 45. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज भोजने. सागर यादवचे महत्वाचं तिसरं षटक प्रगती पथावरती जारी आहे. काय घडणार आहे मॅच मध्ये स्टेजवरती अगदी आपण पाहू शकता. या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वा खऱ्या अर्थानं प्रत्येकाला या व्यक्तिमत्वानं संधी प्राप्त करून दिली आदरणीय सचिन ढवळे सर आणि अनेक मान्यवर खऱ्या अर्थानं व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहे. एक्सप्रेस बॉल त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय तेज तर्रार चेंडू. टोटल वरती नजर टाकली सांघिक धावसंख्या स्थिर आहे 45 वरती. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. लास्ट 20 बॉल 32 रिक्वायर. शेवटचे 11 मिनिटं शिल्लक असतील. टायमर सेट केलाय. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू सुसाटा, परंतु शतरक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय प्रभावी केलं गेलं. मनोज भोजने आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश. टार्गेट 77चं आहे. 19 चेंडू 31 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. जंजिरा फायटर्स अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 9.79चं रिक्वायर रन रेट आवश्यक आहे. कमी गतीने चेंडू टाकला, पाठवून दिला लॉंग लेगच्या दिशेला. जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता सिच्युएशनला प्रत्येक जण अनालाइज करतोय. विजयजी आमच्या सोबत आहेत आणि आता पाहूया पेव्हिलियन बॉक्सचं वातावरण नेमकं काय सांगते. अजय बाद झाले तरी देखील सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे का, यानंतर नेमकं काय घडेल ती या चर्चा करूया. तर विजयजी काय सांगते सिच्युएशन संघाची. सिच्युएशन पूर्ण कंट्रोलमध्ये आहे
11व्या क्रमांकापर्यंत आमचा फलंदाजी बॅट्समन बॅटिंग करू शकतो आणि इक्वेशन आमच्या कॅप्टननी एवढं सोपं करून ठेवलं आहे आणि शेवटच्या बॉलपर्यंत आम्हाला मॅच घेऊन जायला त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यामुळे मॅच नक्कीच आम्ही जिंकणार. पहिल्या डावामध्ये थोडीशी चिंता वाढली होती का जेव्हा एक स्ट्रॉंग पोझिशन 3 षटकांवर समोरील संघाची होती? नाही, गेली 5-6 सीझन इथं खेळण्याचा आम्हाला अनुभव आहे त्यामुळे माहीत होतं की स्कोअर होतो दुपारच्या वेळेस आणि तेवढा चेसही होतो. टॉस जिंकून आम्ही पहिल्यांदा बॉलिंग घेतली होती त्यामुळे आम्हाला माहीत होतं त्यांनी तेवढी धावसंख्या केली त्यामुळे आम्हीही करू शकतो कारण आमच्याकडे खूप चांगले हार्ड हिटर आहेत आणि अजय पुराणिक नाव एवढं फेमस आहे की ते 100 जरी स्कोअर असेल तरी पूर्ण करू शकतात. त्यामुळं आमच्यापेक्षा चिंता ही पुढच्या टीमला जास्त होती. या चिंता कुठल्या संघाची पुढच्या 3 षटकामध्ये वाढते? पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये पोहोचतो आणि आवाज ऐकूया प्रवीण गायकवाड सरांचा. थँक्यू. धन्यवाद मनीष सर. 18 चेंडू 25 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. पुन्हा एकदा गुड लेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आकाश साळुंके हे महत्वाचं 4थं षटक हाताळत असताना 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. मॅच रंगली आहे. सामना रंगताना पाहायला मिळतोय. मनोज भोजने स्ट्राईक एंड वरती खेळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिलीये दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखणीत चौकार. 4 रन. 56 धावा स्कोर कार्ड वरती आणि शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. जंजिरा फायटर्स एक चांगली फायटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज भोजने 4 चेंडू 5 वरती. ऋषिकेश 2 चेंडू 10 वरती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला थोडासा मिस टाइम आहे. फटका फसलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. मनोज भोजने परतताना पाहायला मिळतील पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट. चं लक्ष आहे. 5 चेंडू 5 धावा मनोज भोजने यांनी मात्र ज्या बनवल्या. गोविंद यांनी टिपलेला झेल अगदी आपण पाहतोय. 100च्या स्ट्राईक रेटने नक्कीच खेळत होता. परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियनच्या मध्ये अगदी आपण पाहतोय. आणि आता 15 चेंडू 21 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. (56) लॉस ऑफ 4 विकेट. 3.3 षटकाचा खेळ संपला. 15 चेंडू 21 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कमी गतीने चेंडू टाकला. फ्लिकचा फटका खेळला. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. बॅक टू बॅक विकेट. लागोपाठचा हा दुसरा धक्का ऋषी कापसे परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शून्यावरती ऋषी कापसे अगदी आपण पाहतोय परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. करंट रन रेट 15.27 चा अगदी आपण पाहतोय. फ्लिकचा फटका होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. डीप मध्ये शतरक्षक आणि आणखीन एक सुरेख झेल गोविंद यांनी त्या ठिकाणी टिपला. लागोपाठचा हा दुसरा बळी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक असेल आकाश साळुंके. 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात आणि या विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आकाश साळुंके. वेळेची थोडीशी बंधनं नक्कीच पाळायची आहेत. सर्व खेळाडूंसाठी सूचना आहेत. 14 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू सुसाट सीमा पार येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आपण पाहतोय.
एखादा फलंदाज बाद झाला 30 सर्कलच्या बाहेर येण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. वेळ वाचवावा लागेल आज. याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 60 वरती 5 गडी बाद आहेत. फुलरलेनचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता. स्ट्राईकच्या फलंदाजानं नकार दिला. 61 61 धावा धावपलकावरती आणि आता 12 चेंडू 16. खरं तर दबाव तयार करणं खूप गरजेचं असेल या दोन फलंदाजावरती, परंतु कोणत्या प्रकारे दबावामध्ये फलंदाजी करत नाही, शांत डोक्यानं फलंदाजी करतायत. शेवटचे 4 मिनिटं नक्कीच बाकी असतील, त्यामुळं स्पीडअप नक्कीच करायचं विनंती आहे. वेळेच्या सूचना लक्षात घ्या, आम्ही या ठिकाणाहून का देतोय. 4 मिनिटं शेवटचे बाकी आहेत. 12 चेंडू 16 धावांची गरज. ऋषिकेश 2 बॉल 5 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 61 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 5 वर टाकलं जात आहे. अतुल क्षीरसागर हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना 12 चेंडू 16 धावांची गरज. स्लोअर वनचा उपयोग, गती परिवर्तन आपण पाहिलं. डॉट आहे, निर्धाव आहे. एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. आजकालचं क्रिकेट बदललंय. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात. अतुल क्षीरसागर पहिला चेंडू डॉट निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळलाय, परफेक्ट कव्हर ड्राईव्ह. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 63 वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू शेवटच्या शिल्लक 14 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. अजूनही दोन्ही संघांकडे समान संधी आहे. 10 चेंडू 14 धावांची गरज. 63 वरती 5 गडी बाद आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अतुल क्षीरसागर सज्ज होताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला आक्रमण केलंय. कलेक्शन सुरेख त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सिंगल मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 धावा खर्च केल्यात. एक एक धाव वाचवणं खूप गरजेचं असेल. आता मैदानाच्या आतमध्ये पुरंदर किंग संघासाठी अगदी आपण पाहतोय. जंजिरा फायटर्स 9 चेंडू आणि 13 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पुन्हा एकदा स्लोअर वनचा उपयोग. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला आणि एका निर्धाव चेंडू पेश केला. 8 चेंडू 13 धावा सामन्याचं समीकरण. मजा येईल. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना गेला तर आणखीन रोमांचकता खऱ्या अर्थानं वाढेल. 8 चेंडू 13. यावेळेला पॉइंटचा शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. ऋषी मुंडे परतताना पाहायला मिळतील पॅव्हिलियन मध्ये. महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी विकेट. चौसष्ट धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू 13 धावांची गरज. या एका चेंडूवरती बरंच काय डिपेंड आहे या षटकातील. 7 चेंडू आणि या 13 धावांची गरज. 64 वरती 6 गडी बाद. लोअर फुल टॉस ऑन साइडच्या दिशेला खेळला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती खराब कलेक्शन आणि चुकीला माफी नाही. येतोय चौकार. 7 धावा अतुल क्षीरसागरनं या षटकामध्ये खर्च केल्या. 68 धावा स्कोर कार्ड वरती. 5 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी टाकलं जाईल आणि आता वेळ देखील संपलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी टाइम पॅनल्टी. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. टाइम लिमिट्स आहेत, वेळेची बंधन आहेत, ती पाळावी लागतील आणि या टाइम पॅनल्टी आता मैदानाच्या आतमध्ये दिली जाईल.
6 चेंडू 9 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. रिक्वायर्ड रन रेट 9चा अगदी आपण पाहतो. शेवटच्या षटकात 9 धावा गरजेच्या. 77चं टार्गेट होतं. चांगली फायटिंग खऱ्या अर्थानं जंजिरा फायटर्स टीमनं केली आणि या प्रत्युत्तरा दाखल अगदी आपण पाहतोय. सामना शेवटच्या षटकापर्यंत आला. 6 चेंडू 9 आणि या हे अंतिम षटक हर्षद यांच्या हातामध्ये सोपवलं जातंय. जंजिरा फायटर्स फलंदाजी करत असताना लास्ट 6 बॉल 9 रिक्वायर. कोण बाजी मारणार या दुसऱ्या आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. बरेचसे दर्शक अगदी आपण पाहतोय लाईव्ह बरोबर देखील जोडले गेलेले असतील. सगळ्यांचं सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. प्रहार प्रीमियर लीग 13वं पर्व तुम्ही पाहतायत. हाफ ट्रॅकर अप्परकट खेळला. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू सुसाट सीमा पार फरार. खणखणीत चौकार 4 रन. थँक्यू. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. अप्परकट खेळला त्यावरती. बॅटची काढा लागली अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी गलीमध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. चौकार 4 रन. 2 चेंडूवरती लागोपाठचे 2 चौकार. थँक्यू. पहा लक्ष कुठं होतं कुठून कुठपर्यंत पोहोचला. आता एका धावेची गरज आहे. चेंडू शेष असतील ते 4 चेंडू एका धावेची गरज. 77चं टार्गेट. जंजिरा फायटर्स जबरदस्त फायटिंग केली. ऋषिकेश यांच्या 2 चौकारांनी गुणोत्तर प्रमाण बदलून टाकलं. ऑन ड्राईव्ह अगदी आपण पाहतोय. शतरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि हा चौकार येईल. विजयी चौकार. हार्दिक अभिनंदन. जबरदस्त खेळ आपल्याला जंजिरा फायटर टीमचा पाहायला मिळाला. म्हणजे चौकार जाण्याच्या अगोदर 1 धाव कंप्लीट केलेली होती. त्यामुळं 1च धाव त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल याची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव असेल. मॅच संपली. एक जंजिरा फायटर्स जबरदस्त त्या ठिकाणी मात्र खेळ करत विजय पताका या ठिकाणी फडकवली या दुसऱ्या मॅच मध्ये. आणि आता सिंहगड कॅपिटल्स आणि रायरेश्वर मावळाच या 2 टीमच्या दरम्यान मॅच पाहायला मिळेल. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण आता लावणं गरजेचं असेल. रायरेश्वर मावळात विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब आता लावणं गरजेचं असेल. जी नियोजित वेळ होती त्यानुसार आपण थोडंसं उशिरानं चाललेलो आहे. विनंती करतो सहकार्य करा. क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. रायरेश्वर मावळाच दोन्ही संघाचे 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील मॅच चालू झाल्याबरोबर. मॅच समोर अगदी आपण पाहतोय पुरंदर किंग्स सागर यादव 14 चेंडू खेळले 41 बनवल्या. अतुल क्षीरसागर 10 बॉल 23. अजय 2 चेंडू 4 बनवल्या. शुभम 4 बॉल 4 बनवल्या. एकूण धावा 76 आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रत्युत्तरा दाखल चैतन्य पवार 7 चेंडू 21 धावांची या घनाघाती सुरुवात नक्कीच करून दिली होती. अजय पुराणिक चांगली साथ दिली. 6 बॉल 18 बनवल्या. ऋषिकेश खोले अगदी आपण पाहतोय 8 चेंडू 17 नॉट आउट मात्र खेळल्या. आणि त्याचबरोबर